विरोधक निवडणूक लढवण्याची उमेदच गमावून बसले असून प्रदीर्घ काळ विरोधी बाकांवरच बसण्याचा त्यांनी निश्चय केला आहे। विरोधक प्रगती करतील आणि प्रेक्षक गॅलरीत जातील अशी मिश्किल टिप्पणी करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांचा खरपूस समाचारही घेतला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला ते आज लोकसभेत उत्तर देत होते। देशाच्या लोकशाहीसाठी घराणेशाही हा चिंतेचा विषय असल्याचं सांगून काँग्रेसनं उत्तम विरोधक होण्याची संधी गमावल्याचा घणाघात त्यांनी केला। आज विपक्ष की जो हालत होगी ना, इसकी सबसे दोषी कांग्रेस पार्टी है। कांग्रेस को एक अच्छा विपक्ष बनने का बहुत बड़ा अवसर मिला और 10 साल कम नहीं होते, लेकिन 10 साल में उस दायित्व को निभाने में भी वे पूरी तरह विफल गए। और जब खुद विफल हो गए तो विपक्ष में और भी होनहार लोग हैं, उनको भी उभरने नहीं दिया। यानी एक प्रकार से इतना बड़ा नुकसान कर दिया है, खुद का भी, विपक्ष का भी, संसद का भी और देश का भी। अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं, उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है। हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है, जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है, जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं, वो परिवारवाद है। काँग्रेसवर टीका करताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या दृष्टिकोनावरही कडाडून टीका केली। नेहरूंच्या दृष्टिकोनातून भारतीय आळशी असल्याचं प्रतीत होत असल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणाचा दाखला देत सांगितलं। काँग्रेसनं देशाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही, जनतेला कमी लेखलं असा आरोप त्यांनी केला। भाजपाचा काम करण्याचा वेग आणि व्याप्ती यांचा आवाका इतका मोठा आहे असं सांगतानाच काँग्रेसच्या सुस्त कारभाराला त्यांनी लक्ष्य केलं। आज देशात ज्या वेगानं काम होत आहे त्याची काँग्रेस कल्पनाही करू शकत नाही असं सांगून गरिबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली, शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरं बनवल्याचं सांगितलं। काँग्रेसच्या वेगानं हे काम करायला 100 वर्ष लागली असती, 5 पिढ्या लागल्या असत्या असंही ते म्हणाले। आज जगात भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेची चर्चा होत आहे असं सांगून आज देश ज्या गतीनं प्रगती करत आहे ते पाहता आपल्या सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळात भारत जगातली सर्वात मोठी 3री अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची गॅरंटी आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला। कहता हूं और इसीलिए मैंने कहा है कि हमारे 3रे टर्म में भारत दुनिया की 3री बड़ी आर्थिक ताकत बनेगा। और ये मोदी की गारंटी है। आपल्या सरकारची 10 वर्षांची कामगिरी पंतप्रधानांनी अधोरेखित केली। पहिल्या कार्यकाळात यूपीएच्या चुका दुरुस्त केल्या, 2ऱ्या कार्यकाळात संकल्प आणि वचनांची पूर्तता करत नवभारताचा पाया घातला। ज्या सुधारणांची देश प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होता त्या सुधारणा या काळात केल्या। 370 कलम रद्दबातल केलं असं सांगून या सुधारणांची जंत्री पंतप्रधानांनी सादर केली। 3ऱ्या कार्यकाळात विकसित भारत उभारण्याला सामर्थ्य देणार असल्याचं ते म्हणाले। हम सबने 370 खत्म होते हुए देखा। इन्हीं माननीय सांसदों के आंखों के सामने और उनके वोट की ताकत से 370 गया। नारी शक्ति वंदन अधिनियम
ये दूसरे कार्यकाल में कानून बना। आदरणीय अध्यक्ष जी, अंतरिक्ष से लेकर के ओलंपिक तक सशस्त्र बलों से संसद तक नारी शक्ति के सामर्थ्य की गूंज उठेगी। आपल्या सरकारला तिसरा कार्यकाळही मिळेल असा विश्वास व्यक्त करत या काळात पुढची 1000 वर्ष देश समृद्ध आणि सर्वोच्च स्थानी राहावा यासाठीच्या पायाभरणीचा असेल असं पंतप्रधान म्हणाले। 140 कोटी भारतीयांच्या क्षमतेवर आपला विश्वास असून 10 वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं। साधनं मिळाली तर गरिबीतून वर येण्याची क्षमता गरिबांमध्ये आहे असंही त्यांनी नमूद केलं। अतिमागासलेल्या समुदायांसाठीची जनमन योजना, विश्वकर्मा योजना, थेट हस्तांतरणासाठी बँक खाती, पक्की घरं, 11 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचं पाणी, महिला बचत गटांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद, लखपती दिदी यासह युवकांसाठी असलेल्या अनेक विकासात्मक योजनांचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला। आपल्या सरकारला शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांची जाणीव असल्याचं सांगून अर्थसंकल्पात या वर्गासाठी भरघोस तरतूद केल्याचं पंतप्रधान म्हणाले। जागतिक पटलावर 2 युद्ध आणि कोविडसारखं मोठं संकट असतानाही आपल्या सरकारनं महागाई नियंत्रणात ठेवल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। भ्रष्टाचाराविरोधातला लढा सुरू ठेवणार असून देशाला लुटून मिळवलेली संपत्ती परत करावीच लागेल असंही ते म्हणाले।